आता आपण दृश्यांमध्ये बघू शकता कशा प्रकारे राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत हे आता पुस्तक खरेदी करत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन सोहळ्यामध्ये ते आले आहेत। आपल्याला माहिती असेल की खासदार संजय राऊत यांना पुस्तक वाचायची आवड आहे, त्यामुळे ते या प्रदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानामध्ये आले आहे आणि याच मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावरती पुस्तक महोत्सव चालू आहे। अनेक पुस्तकं इकडे विकली जात आहेत, त्यामुळेच खासदार साहेब देखील इकडे येऊन ते पुस्तक प्रदर्शनासाठी आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर विविध स्टॉलवरून पुस्तकं खरेदी करत आहेत। सध्या आपल्यासोबत आता मनसे नेते संदीप देशपांडे देखील आहेत, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करूया। संदीपजी, काय सांगाल, आज संजय राऊत हे इकडे पुस्तक प्रदर्शनासाठी आले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी हे आयोजित केलं आहे, कसं बघता याकडे? असं आहे, मुंबईमध्ये 105 स्टॉल सगळ्या वेगवेगळ्या प्रकाशकांचा ही पहिलीच वेळ आहे आणि एवढी मोठी पुस्तकाची मेजवानी जर आहे तर कुठलंही ज्याचं मराठी भाषेवर प्रेम आहे तो येणारच। आपण पाहिलं असेल तर संजय राऊत यांच्यावरून टीका देखील करण्यात येते, पण आज मनसे आयोजित हा पुस्तक राजकारणाचा नाही आहे, विषय हा पुस्तक प्रदर्शन। पण या पुस्तक प्रदर्शनाकडे कसं बघता की विरोधी पक्षातले लोक देखील या पुस्तक प्रेमासाठी इकडे मराठी भाषेवर जेव्हा मराठी भाषा ही सर्वात वरती आहे, आम्ही सगळे कोणीच नाही महत्त्वाचं, त्याच्यापुढे कोणाचंच महत्त्व नाही आहे। पण खासदार संजय राऊत इकडे येत आहे म्हणजे असं आपण धरायचं आहे की हे जे पुस्तक प्रदर्शन आहे अतिशय यशस्वी हे पार पडले? नाही, खूप लोकांचा प्रतिसाद आहे आणि राऊत साहेबांनाही त्यांनी ऐकलं होतं या पुस्तक प्रदर्शनावर, तर त्यांनी भेट दिली आहे। प्रज्ञा, आता आपण बघू शकतो कशा प्रकारे संजय राऊत हे पुस्तक इकडे बघत आहेत आणि त्यांना जी पुस्तकं आवडत आहेत ती ते घेत आहेत आणि त्याचबरोबर पुस्तकाची माहिती देखील ते काय नक्की कोणत्या विषयाचं हे पुस्तक आहे, नेमक्या कोणी पुस्तक लिहिलं हे जी माहिती घेऊन ते पुस्तक खरेदी करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।